So once again, very warm welcome, very good evening to all of you. Welcome to the परिवर्तन batch. Welcome all of you. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण वेव्ह ऑप्टिक्सचं वन शॉट लेक्चर स्टार्ट केलेलं आहे MST CT साठी. त्याच्यामध्ये आधी या ठिकाणी बघा, आपण इथपर्यंतचा पार्ट डिस्कस केलता. कोहरंट सोर्स ऑफ लाईट जर आपल्याला या ठिकाणी ऑप्टेन करायचे असेल तर त्या ठिकाणी दोन मेथड आहेत. एक आहे लिऑर्ड्स मेथड आणि दुसरी आहे दॅट इज द लिऑर्ड्स मिरर मेथड म्हणा, आणि दुसरी आहे फ्रेस्नेल बायप्रिझम एक्सपेरिमेंट मेथड. या दोन मेथडचा यूज करून आपण या ठिकाणी कोहरंट सोर्स ऑफ लाईट ऑप्टेन करू शकतो एका सोर्स ऑफ लाईट पासून. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट या ठिकाणी डिस्कस करतोय. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये काय बघा, या ठिकाणी एक सोर्स ऑफ लाईट आहे. याच्यापासून जी लाईट निघते त्याची जी वेव्ह फ्रंट असते ती काय असते, स्पेरिकल वेव्ह फ्रंट असते. कारण की जो स्पेरिकल शेपचा आपण या ठिकाणी सोर्स ऑफ लाईट यूज केल्यामुळे जी वेव्ह फ्रंट तयार होते दॅट इज द स्पेरिकल तयार होते. बट याला जर समजा आपल्याला प्लेन वेव्ह फ्रंट बनवायचा असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं कॉन्व्हेक्स लेन्स तुम्हाला यूज करावं लागेल. म्हणजे कोणत्या बी जर समजा स्पेरिकल सोर्स ऑफ लाईटला जर समजा तुम्ही त्याच्यासमोर जर कॉन्व्हेक्स लेन्स धरला तर त्या ठिकाणी त्या स्पेरिकल वेव्ह फ्रंटचं प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये कन्व्हर्जन होतं. तर या ठिकाणी आपण हे कन्व्हर्जन केलेलं आहे बाय युझिंग द कॉन्व्हेक्स लेन्स. तर या कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून ज्याला की आपण कॅपिटल एल म्हणलेला आहे इथं आपण ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथे एकदा प्लेन वेव्ह फ्रंट बनली तर S1 आणि S2 स्लिट मधून या ठिकाणी पास होते. त्याच्यानंतर इच वेव्ह किंवा इच पॉइंट ऑन द सेकंडरी वेव्स ऑल्सो ऍक्ट ऍज अ सेकंडरी वेव्हलेट्स म्हणा किंवा सेकंडरी वेव्ह म्हणा. तर त्या ठिकाणी इथून पण वेव्ह या ठिकाणी तयार होतात. आणि जेव्हा क्रस्ट एकत्र येईल तर त्या ठिकाणी आपल्याला ब्राईट स्पॉट भेटतो, त्यालाच आपण या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हणतो, दॅट इज द ब्राईट स्पॉट म्हणतो. जेव्हा क्रस्ट आणि ट्रप एकत्र येतील तर या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटीचा पॉईंट भेटतो, त्यालाच आपण डार्क स्पॉट म्हणतो, डार्क फ्रिंज पण म्हणतो किंवा डार्क बँड पण म्हणतो. लक्षामध्ये या ठिकाणी आपण मिनिमम घेतलेला इंटेन्सिटी आणि डार्क बँड या ठिकाणी तयार झालेला आहे, डार्क स्पॉट तयार झालेला आहे. त्याच्यानंतर इथं क्रस्ट म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे, म्हणजे ब्राईट स्पॉट तयार झालेला आहे, ब्राईट फ्रिंज तयार झालेली आहे. म्हणजे एक इंटरफरन्स पॅटर्न ऑप्टेन झालेला आहे. आणि इंटरफरन्स पॅटर्न मध्ये तुम्हाला माहित आहे अल्टरनेट या ठिकाणी बघा सेंट्रल ब्राईट स्पॉट असतो, त्याच्यानंतर अल्टरनेट डार्क आणि ब्राईट स्पॉट किंवा अल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस या फॉर्म होत असतात. तर या ठिकाणी हा डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे यंगचा. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन स्लिटचा वापर केल्यामुळे याला आपण डबल स्लिट म्हणतो. आणि या एक्सपेरिमेंटला नाव दिलेलं आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट ऑन द इंटरफरन्स ऑफ द लाईट. तर त्या ठिकाणी लाईटचं जेव्हा इंटरफरन्स होत असतं तर त्या ठिकाणी यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी याची अरेंजमेंट जी कशा पद्धतीने आहे ती एक मिनिट पार्ट सर्वांना समजला का? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची जी अरेंजमेंट होती ती कशा पद्धतीने होती सर्वांना चांगल्या पद्धतीने समजलंय? ओके, पुढे बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचा. पाथ डिफरन्स म्हणजे डेल्टा एल S2P मायनस S1P. म्हणजे या ठिकाणी एक सोर्स ऑफ लाईट दॅट इज द S2 आहे, एक S1 आहे. इथून या ठिकाणी P पॉइंटला या ठिकाणी काय होणार आहे, दोघांचा इंटरफरन्स होणार आहे. पहिल्यांदा R पॉइंट मध्ये झालता तर सेंट्रल ब्राईट या ठिकाणी फिक्स फॉर्म होणार आहे. S1 पासून निघणारी वेव्ह R पॉइंटला टच झाली, S2 पासून निघणारी वेव्ह R पॉइंटला टच झाली आणि या ठिकाणी सेंट्रल ब्राईट स्पॉट हा फिक्स भेटलेला आहे सेंटर पॉइंटला. त्याच्यानंतर या ठिकाणी P पॉइंटला बघा, आता P पॉइंटला जो आपल्याला पॉइंट भेटणार आहे तो ब्राईट भेटणार आहे का डार्क भेटणार आहे आपल्याला काहीच माहित नाहीये. मग तो कशावर डिपेंड असतो, ते पाथ डिफरन्सवर डिपेंड असतं. मग पाथ डिफरन्स म्हणजे दोघांच्या या ठिकाणी पाथ मध्ये किती फरक आहे याला आपण काय म्हणत असतो, पाथ डिफरन्स म्हणत असतो. मग या ठिकाणी दोघांच्या पाथ मध्ये किती फरक आहे, S2P मायनस S1P म्हणजे डेल्टा एल चा फरक आहे. म्हणजे डेल्टा एल बरोबर S2P मायनस S1P. ओके, तर या ठिकाणी लाभ पद्धतीने आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. आणि फायनली डेल्टा एल म्हणजे वाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी चा या ठिकाणी फॉर्म्युला भेटलाय. तर कंडिशन फॉर द ब्राईट फ्रिंज किंवा कंडिशन फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न सर्वांना माहित आहे. जर समजा पाथ डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेव्हलेंथ असेल, ही गोष्ट या ठिकाणी पाठच करा, तरच त्या ठिकाणी ब्राईट फ्रिंज भेटणार आहे, तरच त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न भेटणार आहे, तरच त्या ठिकाणी तुम्हाला ब्राईट स्पॉट भेटणार आहे. कधी? जेव्हा हा जो डेल्टा एल आहे, जो पाथ डिफरन्स आहे, तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ द लॅम्बडा असेल आणि एन ची व्हॅल्यू जी असते 1 2 3 अशी या ठिकाणी नॅचरल नंबर असते. चला ठीक आहे, आलं सर्व लक्षामध्ये. मग डेल्टा एल ची व्हॅल्यू या ठिकाणी एन लॅम्बडा कधी येईल बघा, वाय डी डेल्टा एल ची व्हॅल्यू वाय स्मॉल डी आपण कॅपिटल
डी विच इज इक्वल टू एन इंटू लॅमडा. तर आपल्याला वायची किंमत फाइंड आउट करायची आहे, म्हणजे वाय एन बरोबर एन इंटू लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हा जो फॉर्म्युला आलेला आहे हा फॉर्म्युला आहे की nth ब्राईट स्पॉट या ठिकाणी किती डिस्टन्स वर भेटेल फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉट पासून. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा इकडं, इथं आर पॉइंटला सेंट्रल ब्राईट स्पॉट भेटणार होता. मग या ठिकाणी आपण दॅट इज द डिस्टन्स ऑफ द nth ब्राईट स्पॉट, म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 10वा कितवा पण या ठिकाणी जो ब्राईट स्पॉट भेटणार आहे तो किती डिस्टन्स वर भेटणार आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे राजांनो. या ठिकाणी बघा वाय एन विच इज इक्वल टू एन इंटू लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही इझिली त्या ठिकाणी कितवा ब्राईट जो स्पॉट आहे तो या ठिकाणी किती डिस्टन्स वर जो फॉर्म झालेला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करता येईल या फॉर्म्युल्याचा यूज करून. वाय एन बरोबर एन इंटू लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. This is expression for distance of nth bright fringe from the central bright fringe. त्याच्यानंतर कंडिशन फॉर द डार्क फ्रिंज, कंडिशन फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर या ठिकाणी बघा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न नाही इथे, या ठिकाणी सॉरी डिस्ट्रक्टिव्ह आहे, कारण की डार्क फ्रिंज म्हणले, डार्क स्पॉट म्हणले, मग डार्क स्पॉटलाच किंवा डार्क फ्रिंजलाच तुम्ही काय म्हणता, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हणता. मग या ठिकाणी कंडिशन फॉर द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कधी तयार होणार आहे, जर समजा या ठिकाणी पाथ डिफरन्स हा या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असेल. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल, दॅट इज द डार्क फ्रिंज ही ऑब्टेन होणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की व्हॉइस जो आहे तो क्लिअरली येतोय का सांगा, कारण की एक नेटवर्क एररचा एक मेसेज आलेला आहे. जर येत असेल तर मला या ठिकाणी कंटिन्यू करता येईल पुढे लगेच. हा बघा मित्रांनो, लक्ष द्या इकडे. या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा डार्क फ्रिंज ऑब्टेन करायची असते, म्हणजे डार्क स्पॉट ऑब्टेन करायचा असतो, यालाच आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो. कधी ऑब्टेन होतो, जेव्हा या ठिकाणी पाथ डिफरन्स डेल्टा एल म्हणजे 2n-1 ला ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 म्हणू शकता. ओके, तर या ठिकाणी ही कंडिशन असेल तर, आणि तर त्या ठिकाणी डार्क फ्रिंज ऑब्टेन होणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न हा तयार होणार आहे. मग या ठिकाणी वाय म्हणजे दॅट इज द कंडिशन ऑफ द nth ब्राईट नाही म्हणता येईल, कारण की डार्क आहे, डिस्ट्रक्टिव्ह आहे. ओके, कंडिशन फॉर द nth डार्क फ्रिंज कधी ऑब्टेन होते, दॅट इज द yn विच इज इक्वल टू 2n-1 अपॉन 2 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. बरोबर आहे. जर समजा हा फॉर्म्युला आला तर त्या ठिकाणी या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला काय करता येईल, दॅट इज द yn म्हणजे काय, कंडिशन ऑफ द किंवा डिस्टन्स ऑफ द nth डार्क फ्रिंज फ्रॉम द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून त्या ठिकाणी डार्क फ्रिंज जी nth आहे, 5वी असेल, 6वी असेल, 10वी असेल, किती डिस्टन्सला फॉर्म झाल्या, तर या ठिकाणी या फॉर्म्युलाचा यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो. yn बरोबर 2n-1 अपॉन 2 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ द nth डार्क फ्रिंज. ओके, लक्षात सर्वांच्या दोन फॉर्म्युले आपण शिकलेला आहे, एक आहे nth ब्राईट फ्रिंज आणि दुसरी आहे nth डार्क फ्रिंज. ओके, या ठिकाणी पुन्हा एकदा या दोन फॉर्म्युल्यांचं मी रिव्हिजन करतोय, कारण की हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. बघा राजांनो, या ठिकाणी nth ब्राईट फ्रिंज कधी फॉर्म होणार आहे, yn बरोबर n इंटू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी असेल तेव्हा. त्याच्यानंतर डार्क फ्रिंज कधी फॉर्म होणार आहे, yn विच इज इक्वल टू 2n-1 अपॉन 2 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. बरोबर आहे. हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत, कारण की या दोन फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल जे असतात ते 100% विचारण्याची शक्यता आहे. भरपूर वेळेस याच फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल विचारलेले आहेत MST-CET एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत, VVIMP फॉर्म्युले आहेत या चॅप्टर मधून. चला, सर्वांना लक्षात आलेलं आहे इथपर्यंतचा पार्ट? येस ऑर नो मला कमेंटद्वारे कळवा चॅट बॉक्स मध्ये. त्याच्यानंतर आपण फ्रिंज विड्थ काय असतं हे आपण बघणार आहेत. बघा, डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह ब्राईट ऑर द डार्क फ्रिंज, दोन सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंज मधलं किंवा दोन सक्सेसिव्ह डार्क फ्रिंज मधलं जे डिस्टन्स आहे ते काय असतं, इक्वल असतं, आणि दिस इज कॉल्ड एज, आपण त्याला फ्रिंज विड्थ म्हणतो. मग फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय येणार आहे, फ्रिंज विड्थ इज इंडिकेटेड बाय द W विच इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. लक्षामध्ये W बरोबर लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी येणार आहे, आणि W लाच आपण काय म्हणतो या ठिकाणी राजांनो, दॅट इज द
फ्रिंज विड्थ म्हणतो. आता फ्रिंज विड्थ म्हणजे काय, एखादा जो डार्क स्पॉट आहे किंवा एखादा जो ब्राईट स्पॉट आहे तो किती विड्थचा फॉर्म झालेला आहे, त्याची विड्थ किती आहे, त्याची जाडी किती आहे, याला म्हणायचं फ्रिंज विड्थ म्हणायचं. ओके, म्हणजे एका फ्रिंजची जी जाडी आहे त्याला फ्रिंज विड्थ म्हणायचं. मग या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन तुम्ही असं म्हणू शकता, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंज. या ठिकाणी बघा दोन सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंज मधलं डिस्टन्स असतं ते म्हणजे डार्क फ्रिंजचं या ठिकाणी फ्रिंज विड्थ असते, बरोबर आहे. किंवा डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह डार्क फ्रिंज असतं तर या ठिकाणी ब्राईट फ्रिंजचं विड्थ असते, बरोबर आहे. आणि हे इज इक्वल असतं, दिस इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणत असतो, फ्रिंज विड्थ म्हणत असतो. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क फ्रिंजेस आर इक्वल इज कॉल्ड एज, त्याला आपल्याला फ्रिंज विड्थ म्हणता येईल. डब्ल्यू बरोबर लॅम्बडा कॅपिटल डी आपण स्मॉल डी हा फॉर्म्युला युज करता येईल, बरोबर. दोन सक्सेसिव्ह या ठिकाणी डार्क स्पॉट मधलं म्हणा किंवा दोन सक्सेसिव्ह या ठिकाणी ब्राईट स्पॉट मधलं, ब्राईट फ्रिंज मधलं जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सलाच आपण फ्रिंज विड्थ असं म्हणत असतो. आलं लक्षामध्ये. चला नेक्स्ट बघा या ठिकाणी, आता डिराइव्ह द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ द फेज डिफरन्स. आता फेज डिफरन्सच्या टर्म मध्ये या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्नच्या ज्या कंडिशन आहेत ते तुम्हाला आठवण करायच्या. चला बघा, फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मध्ये काय फरक आहे. फेज डिफरन्स बरोबर 2π अपॉन लॅम्बडा इंटू डेल्टा एल आहे, कारण की फेज डिफरन्स बरोबर काय आहे, के इंटू पाथ डिफरन्स आहे. मग या ठिकाणी बघा डेल्टा फाय के ची व्हॅल्यू असते 2π अपॉन लॅम्बडा असते, सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी पाथ डिफरन्स डेल्टा एल. मग या ठिकाणी बघा बट डेल्टा एल ची व्हॅल्यू काय, वाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार बघा, डेल्टा फाय बरोबर 2π अपॉन लॅम्बडा, 2π अपॉन लॅम्बडा, डेल्टा एल ची व्हॅल्यू काय येणार आहे, वाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी येणार आहे. म्हणजे डेल्टा फाय ची व्हॅल्यू 2π अपॉन लॅम्बडा, वाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी अशा पद्धतीने येईल. चला ठीक आहे, लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी यालाच तुम्हाला म्हणता येईल रिलेशन बिटवीन द, काय म्हणता येईल, दॅट इज द डेल्टा फाय म्हणजे फेज डिफरन्स आणि डेल्टा एल म्हणजे पाथ डिफरन्स असेल. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कधी होणार आहे तुम्हाला माहिती आहे, डेल्टा एल ची व्हॅल्यू जर एन लॅम्बडा असेल तर, म्हणजे डेल्टा फाय बरोबर 2π अपॉन लॅम्बडा इंटू एन इंटू लॅम्बडा असेल तर, लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल, म्हणजे डेल्टा फाय ची किंमत या ठिकाणी बघा 2π एन असेल, म्हणजे 2n इंटू पाय असेल, तर यालाच तुम्हाला म्हणता येईल इवन मल्टिपल ऑफ द पाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणता पॅटर्न भेटणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न भेटणार आहे. बघा इकडं मी पाथ डिफरन्स नाही म्हणत, फेज डिफरन्स जर समजा या ठिकाणी काय असेल 2n इंटू पाय असेल तर यालाच काय म्हणायचं, इवन मल्टिपल ऑफ पाय म्हणता येईल. काय म्हणता येईल, इवन मल्टिपल, कारण 2n म्हणजे कोणत्याही संख्येला जर 2 न गुणलं तर ती संख्या इवन येणार आहे, मग यालाच तुम्ही इवन मल्टिपल ऑफ पाय म्हणू शकता. ओके, तर या ठिकाणी फेज डिफरन्स काय असणार आहे, इवन मल्टिपल ऑफ पाय असणार आहे. जर समजा या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर या ठिकाणी डेल्टा एल, पाथ डिफरन्स म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असतो, 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2 ही व्हॅल्यू जर पुटअप केली, डेल्टा फाय बरोबर 2π अपॉन लॅम्बडा 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2, तर या ठिकाणी 2 कॅन्सल होतं, लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल होतं, म्हणजे या ठिकाणी डेल्टा फाय बरोबर 2n मायनस 1 इंटू पाय, तर यालाच तुम्हाला काय म्हणता येईल, दॅट इज द ऑड मल्टिपल ऑफ पाय म्हणता येईल. इथे लक्षामध्ये डेल्टा फायला तुम्हाला काय म्हणता येईल, या ठिकाणी ऑड मल्टिपल ऑफ पाय म्हणता येईल, कारण 2n मायनस 1 म्हणजे काय असतं, ऑड नंबर असतो, आणि जस्ट 2n म्हणजे काय असतो, इवन नंबर असतो. यांची व्हॅल्यू किती बी घ्या, तो जर समजा तुम्ही त्या संख्येला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर ती संख्या इवनच येणार आहे. ऑड संख्येला जरी मल्टिप्लाय केलं तरी पण इवनच येणार आहे, आणि इवन संख्येला जरी मल्टिप्लाय केलं 2 न तरी इवनच येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर या ठिकाणी फेज डिफरन्स काय असेल, दॅट इज द इवन मल्टिपल ऑफ पाय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणता येईल दॅट इज द ब्राईट स्पॉट ऑप्टेन होणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न ऑप्टेन होणार आहे. आणि जर समजा फेज डिफरन्स हा या ठिकाणी ऑड मल्टिपल ऑफ द पाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल की त्या ठिकाणी डार्क फ्रिंज ऑप्टेन झालेली आहे किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न हा तयार झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा डिस्टिंग्विश बिटवीन द कन्स्ट्रक्टिव्ह अँड द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न सर्वांना माहित आहे, तर या ठिकाणी हा डिस्टिंग्विश आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, एकदा व्हिडिओला पॉज करतो मी, पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय, समजला का, एकदा मला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून मला या ठिकाणी पुढचा पार्ट कंटिन्यू करता येईल, नसेल समजलं तसं सांगा, मला रिपीट करता येईल. तर आता या ठिकाणी आपल्याला फरक बघायचा आहे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मधला. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कधी ऑप्टेन होतो, तुम्हाला मी आधीच सांगितलं, when the crest of one wave coincide with the crest of another wave किंवा trough of one wave coincide with the trough of another wave, we get the maximum intensity of light is called as the constructive interference. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कधी ऑप्टेन होणार आहे, when the crest of one wave coincide with the trough of another wave, ओके, किंवा या ठिकाणी trough of another wave, we get the minimum intensity of light is called as the destructive interference. मग या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल the intensity of resultant wave is maximum, the intensity of resultant wave is minimum. Amplitude या ठिकाणी मॅक्सिमम असतं, amplitude या ठिकाणी मिनिमम असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा
डेल्टा एल म्हणजे तुम्हाला माहित आहे पाथ डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असतो आणि या ठिकाणी जो पाथ डिफरन्स असतो तो या ठिकाणी ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असतो. यालाच इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा म्हणा किंवा 2 न मल्टिप्लाय केलं 2 न डिवाइड केलं तर 2n म्हणजे काय असतं राजांनो, या ठिकाणी इवन असतं, इवन नंबर असतो, मग इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 म्हणा आणि याला ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 म्हणा. या ठिकाणी ब्राईट फ्रिंज फॉर्म होणार आहे, या ठिकाणी डार्क फ्रिंज फॉर्म होणार आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन द कन्स्ट्रक्टिव्ह अँड द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी येस, आता आपल्याला इंटेन्सिटी ऑफ लाईट या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. डायरेक्टली इंटेन्सिटीचा फॉर्म्युला दॅट इज द बघा, इंटेन्सिटी इज इक्वल टू किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड असतं. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आयपी चा फॉर्म्युला 4I0 इंटू कॉस स्क्वेअर 5/2 असतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा when two waves are in phase, IP बरोबर काय असतं, दॅट इज द 4 into I0 असतं. आणि जेव्हा दोन वेव्ह आउट ऑफ फेज असतात तर या ठिकाणी आयपी ची व्हॅल्यू मिनिमम असते, इंटेन्सिटी मिनिमम असते आणि मॅक्सिमम इंटेन्सिटी किती असते, 4 into I0 असते. ओके, चला ठीक आहे. जेव्हा न्यूमरिकल आपण स्टडी करूया तेव्हा तुम्हाला आणखी इंटेन्सिटीचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला आणखी डिटेल मध्ये समजून सांगेल. आता या ठिकाणी बघा ऑप्टिकल पाथ काय असतं, डेफिनेशन बघा या ठिकाणी. सपोज लाईट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स स्मॉल टी इन अ मीडियम इन अ टाइम कॅपिटल टी. तर या ठिकाणी लाईट ही काय करणार आहे, सपोज लाईट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ स्मॉल टी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे इन अ मीडियम इन अ टाइम कॅपिटल टी. म्हणजे या कॅपिटल टी मध्ये या ठिकाणी स्मॉल टी एवढं डिस्टन्स या ठिकाणी ट्रॅव्हल करणार आहे. देन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन अ व्हॅक्यूम इन द सेम टाइम कॅपिटल टी इज कॉल्ड एज द ऑप्टिकल पाथ लेंथ. तर या ठिकाणी बघा आपण काय केलं, इथे एक सोर्स ऑफ लाईट घेतलेला आहे. एक मिनिट बघा, इथे एक सोर्स ऑफ लाईट घेतला, इथे एक सोर्स ऑफ लाईट घेतला. तर या ठिकाणी ही सोर्स ऑफ लाईट या ठिकाणी इथे येत आहे. त्याच्यानंतर S2 पासून एक सोर्स ऑफ लाईट आपण घेतलेला आहे, पण त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक ग्लासची आपण स्लॅब टाकलेली आहे ज्याचा की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा n आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आता काय होतं की सेंट्रल ब्राईट जो आहे तो या ठिकाणी डेल्टा एल इज नॉट इक्वल टू 0 येतो. कारण की काय व्हायला बघा, आता ही वेव्ह इथून इथपर्यंत जाजेपर्यंत ही वेव्ह इथून इथपर्यंत चाललाय. बरोबर आहे. म्हणजे स्मॉल टी डिस्टन्स ट्रॅव्हल करायला या ठिकाणी इथं किती होते, दॅट इज द कॅपिटल टी एवढं या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल होते. म्हणजे बघा सपोज लाईट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ स्मॉल टी, या ठिकाणी स्मॉल टी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे इन अ मीडियम इन टाइम कॅपिटल टी. म्हणजे कॅपिटल टी मध्ये स्मॉल टी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे. देन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन व्हॅक्यूम इन द सेम टाइम. तर या ठिकाणी या सेम टाइम मध्ये या ठिकाणी या लाईट न व्हॅक्यूम मध्ये किती एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज द ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणतो. मग या ठिकाणी याचा फॉर्म्युला आहे ऑप्टिकल पाथ लेंथचा फॉर्म्युला काय बघा, डेल्टा एक्स बरोबर n-1 इंटू टी आहे. हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे, डेल्टा एक्स म्हणजे ऑप्टिकल पाथ लेंथ, n म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स -1 इंटू स्मॉल टी म्हणजे थिकनेस. ओके, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द ऑप्टिकल पाथ डिफरन्स. ऑप्टिकल पाथ डिफरन्स म्हणजे ऑप्टिकल पाथ लेंथ. डेल्टा एक्स बरोबर काय येणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स -1 इंटू या ठिकाणी टोटल विड्थ ऑफ दिस ग्लास येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने या छोट्याशा फॉर्म्युल्याने तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, ऑप्टिकल पाथचा या ठिकाणी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. डेल्टा एक्स बरोबर n-1 इंटू टी येणार आहे. चला ठीक आहे. या ठिकाणी बघा नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. What are the condition for obtaining a good interference pattern? गुड इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन करण्यासाठी त्या ठिकाणी कंडिशन कोणकोणत्या आहेत बघा इकडं. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट, म्हणजे सेम फ्रिक्वेन्सीचे असले पाहिजेत. तर आपल्याला जर समजा गुड इंटरफरन्स पॅटर्न जर ऑब्टेन करायचा असेल, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन करायचा असेल, तर त्यासाठी कंडिशन काय बघा, टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. दोन जे आपण या ठिकाणी सोर्स ऑफ लाईट वापरतोय तर त्या ठिकाणी ते कोहरंट असले पाहिजेत, म्हणजे सेम फ्रिक्वेन्सीचे असले पाहिजेत. टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी अ मोनोक्रोमॅटिक, म्हणजे सेम कलरचे असले पाहिजेत. टू इंटरफेरिंग वेव्ह मस्ट हॅव द सेम अँप्लिट्यूड, दोघांचा अँप्लिट्यूड सेम असला पाहिजे. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट मस्ट बी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन. ज्या या ठिकाणी आपण दोन स्लिट वापरणार आहोत, इथे एक या ठिकाणी स्लिट असते, इथे एक स्लिट, तर S1 आणि S2 मधलं जे डिस्टन्स आहे ते खूप स्मॉल पाहिजे. म्हणजे स्मॉल डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन ऍज कम्पेअर्ड टू कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे काय असतं, स्लिट आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स कॅपिटल डी असतं.
मग या ठिकाणी स्मॉल डी हा व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू कॅपिटल डी पाहिजे, जर समजा आपल्याला गुड इंटरफरन्स पॅटर्न जर त्या ठिकाणी त्या स्क्रीनवर ऑप्टेन करायचा असेल तर. त्याच्यानंतर द टू स्लिट मस्ट बी नॅरो, दोन स्लिट या नॅरोवर असल्या पाहिजे, अरुंद असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन, दोन ज्या वेव्ह आहेत त्या सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन मध्ये असल्या पाहिजेत. चला ठीक आहे, इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय. तर या बघितल्या आपण कंडिशन फॉर द गुड इंटरफरन्स पॅटर्न किंवा स्टेडी इंटरफरन्स जर पॅटर्न आपल्याला ऑप्टेन करायचं असेल त्याच्यासाठी कंडिशन कोणकोणत्या लागतात हे 4-5 पॉईंट या ठिकाणी थेरोटिकल आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता बघा डिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय आहे, एकदम सोपा कन्सेप्ट आहे सांगतो. या ठिकाणी बघा इथं सोर्स ऑफ लाईट आहे, इथं वॉल आहे. मग मला सांगा या वॉलच्या समोरासमोर या ठिकाणी पूर्णपणे अंधार पडायला पाहिजे का? अरे आता ही जी वॉल आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा वॉल कुठं होती, बघा इकडं या ठिकाणी वॉल आहे. मग या वॉलच्या समोरासमोर असा या ठिकाणी एवढा अंधार पडायला पाहिजे ना, बट तो अंधार इथं पडतोय का? नाही. या ठिकाणी बघा अंधार कुठं या ठिकाणी पडतोय, इथून थोडा या ठिकाणी याच्या पुढे कम्प्लिटली अंधार पडतोय. येते लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी जेव्हा लाईट एखाद्या कॉर्नरवर इन्सिडेंट होत असते तर ती जी लाईट असते ती बेंड होत असते अराउंड द कॉर्नर, या कॉर्नरच्या भोवती ती बेंड होत असते आणि या शॅडोवर रिजन मध्ये, या डार्कर रिजन मध्ये एंटर करते. मग याच फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो, डिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. म्हणजे त्याच्या मेन पाथ पासून डायव्हर्ट होणे, डिफ्रॅक्ट होणे, यालाच म्हणायचं डिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणायचं. यालाच काय म्हणायचं, डिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणायचं. काय आहे बघा, द बेंडिंग ऑफ लाईट वेव्स अराउंड द कॉर्नर ऑफ ऑब्जेक्ट and enters into the darker shadow or shadow region is called as the diffraction of light. म्हणजे या ठिकाणी लाईटची बेंडिंग होत आहे आणि कुठे एंट्री होते, डार्कर रिजन मध्ये, शॅडोवर रिजन मध्ये. ज्या ठिकाणी अंधार आहे तिकडे लाईट एंटर होते, तर या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं, दॅट इज द डिफ्रॅक्शन म्हणायचं किंवा डायफ्रॅक्शन. आता या डिफ्रॅक्शनचे दोन टाईप आहेत, एक आहे फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि दुसरं आहे फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. तर या ठिकाणी बघा फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे काय. If the distance between the primary source of light and slit and screen are very large, then Fraunhofer diffraction pattern will be obtained. In this case, wavefront incident on the slit considered to be a plane wavefront. जर समजा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, स्लिट आणि स्क्रीन हे खूप जास्त असेल, प्रायमरी सोर्स ऑफ लाईटचं, स्लिटचं आणि स्क्रीनचं डिस्टन्स जर खूप लार्ज असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शन पॅटर्न हा ऑप्टेन होणार आहे. आणि इन दिस केस वेव्ह फ्रंट इन्सिडेंट ऑन द स्लिट कन्सिडर टू बी अ प्लेन वेव्ह फ्रंट. तर त्या ठिकाणी त्या स्लिटवर ज्या वेव्ह फ्रंट या ठिकाणी इन्सिडेंट होणार आहेत तर त्या आपण प्लेन वेव्ह फ्रंट कन्सिडर करणार आहोत. त्याच्यानंतर बघा फ्रेस्नेल डायफ्रॅक्शन पॅटर्न. इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, स्लिट अँड स्क्रीन आर व्हेरी मच स्मॉलर दॅन द फ्रेस्नेल smaller than the Fraunhofer diffraction pattern. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल फ्रेस्नेल डायफ्रॅक्शन पॅटर्न विल बी ऑप्टेन. ओके, तर बघा इफ द डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, स्लिट आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स जर स्मॉलर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेस्नेल डायफ्रॅक्शन पॅटर्न या ठिकाणी ऑप्टेन करता येईल. तर याच्यासाठी जी वेव्ह फ्रंट लागणार आहे ती स्पेरिकल किंवा सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट लागणार आहे आणि फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शन साठी तुम्हाला जी वेव्ह फ्रंट लागणार आहे दॅट इज द कोणती लागणार आहे, प्लेन वेव्ह फ्रंट लागणार आहे. ओके, चला या ठिकाणी आपण फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शन पॅटर्न डिस्कस करणार आहोत. तर ही त्याची डायग्राम आहे फ्रॉनहोफर डायफ्रॅक्शनची. तर इथून लाईट इकडे बेंड झालेली आहे आणि ती इकडे एंटर झालेली आहे, इथून लाईट या ठिकाणी खाली बेंड झालेली आहे आणि ती खाली या ठिकाणी एंटर झालेली आहे, बरोबर आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या ठिकाणी डायफ्रॅक्शन जो पॅटर्न आहे सेंट्रलला या ठिकाणी मॅक्झिमम तयार होतो आणि इकडे या ठिकाणी काय होतं, पूर्णपणे ब्राईट आणि डार्क या ठिकाणी फ्रिंजेस ऑप्टेन होतात. तर या ठिकाणी बघा स्लिट आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स कॅपिटल डी, त्याच्यानंतर सेंट्रल ब्राईट आणि एखाद्या ब्राईट किंवा डार्क स्पॉट मधलं डिस्टन्स या ठिकाणी वाय घेतलंय. त्याच्यानंतर दोन स्लिट मधलं डिस्टन्स, या ठिकाणी दोन स्लिट नाही फक्त सिंगल स्लिट आहे, त्याला आपण झूम केलेलं आहे. तर त्या स्लिट मधलं डिस्टन्स आपण स्मॉल ए घेतलंय, तिकडे आपण स्मॉल डी घेतलं होतं. तर या ठिकाणी डायरेक्टली फॉर्म्युला आहे डिफ्रॅक्शनचा. तर कोणता फॉर्म्युला आहे, डेल्टा एल बरोबर मेन आपला फॉर्म्युला काय होता इंटरफरन्सचा, बघा इकडं डेल्टा एल बरोबर फॉर्म्युला काय होता, वाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. तर या स्मॉल डीच्या ठिकाणी तुम्हाला फक्त स्मॉल ए घ्यायचंय, कारण स्मॉल ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट आहे. म्हणजे डेल्टा एल बरोबर वाय ए अपॉन कॅपिटल डी आहे. आता कंडिशन फॉर द सेकंडरी मिनिमा कधी तयार होतो बघा, जेव्हा या ठिकाणी जो पाथ डिफरन्स आहे एन इंटू लॅम्बडा,
आता हीच कंडिशन तिकडे मॅक्झिमा साठी होती, म्हणजे या ठिकाणी ब्राईट स्पॉट साठी होती. मिनिमा म्हणजे डार्क स्पॉट आणि मॅक्झिमम म्हणजे ब्राईट स्पॉट. तर या ठिकाणी बघा कंडिशन काय आहे, पाथ डिफरन्स बरोबर n इंटू लॅम्बडा असेल तर या ठिकाणी सेकंडरी मिनिमा भेटणार आहे. बरोबर आहे, म्हणजे yn चं या ठिकाणी फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज द n इंटू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी च्या ठिकाणी या ठिकाणी a वापरलेला आहे. चला ठीक आहे, त्याच्यानंतर कंडिशन फॉर सेकंडरी मॅक्झिमा, तर 2 डेल्टा एल बरोबर विच इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू लॅम्बडा बाय 2 आलेला आहे, ऑर मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केली तर yn बरोबर तिकडे 2n मायनस 1 होतं, तर या ठिकाणी 2n प्लस 1 अपॉन 2 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. फक्त स्मॉल एच्या ठिकाणी स्मॉल डी घेतलेला आहे, कारण की तिकडं स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट होतं, या ठिकाणी स्मॉल ए म्हणजे दॅट इज द विड्थ ऑफ द स्लिट आहे. या स्लिटची जी विड्थ आहे ती आपण स्मॉल ए घेतलेली आहे. ओके, फ्रिंज विड्थ याचा फॉर्म्युला सेम, डब्ल्यू बरोबर दॅट इज द लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी असतं. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा, सेंट्रल मॅक्झिममची जी फ्रिंज विड्थ असते ती डबल असते, दॅट इज द 2 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला हा चॅप्टर संपलेला आहे. बरोबर आहे, तर काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले ते तुम्ही लक्षात ठेवा. तर याच्यानंतर उद्या आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सला सुरुवात करूया. लवकरात लवकर आपण वन शॉट लेक्चर खतम झाल्यानंतर याचे एमसीक्यू या ठिकाणी लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. चला ठीक आहे, उद्या सर्वांनी 2:30 वाजता जॉईन करायचं आहे. ओके, उद्या आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर आपण बघणार आहोत. चला ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू.